टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शिक्षण तज्ञ व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक विद्यार्थी आणि युवांच्या आंदोलनाचं नेतृत्व करतात। ते करत असलेल्या आंदोलन आणि त्यांच्या उपोषणाला केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, राष्ट्रीय परीक्षा एजन्सी बरखास्त करणे आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणात मूलगामी सुधारणा करणे या मागण्यांना पुण्यातील माकप आणि DYFI कार्यकर्त्यांनी आज जाहीर पाठिंबा देत आंदोलन केलं। यावेळी माकपा व DYFI चे जिल्हा सचिव नसीर शेख, माकपा आणि मनीसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक एंगडे, निवृत्त शिक्षक तथा समाज कार्यकर्ते गणेश पाटील, जय एंगडे, पांडुरंग दुथडे। यावेळी माकपा आणि DYFI चे जिल्हा सचिव नसीर शेख, माकपा आणि मनीसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक एंगडे, निवृत्त शिक्षक तथा समाज कार्यकर्ते गणेश पाटील, जय एंगडे, पांडुरंग दुथडे, अजय खंदारे, मनोज इंगळे, पवन आसोरे, शुभम गायकवाड, गंगाधर प्रजापती, आदर्श अहिरे, अयूब शेख, वरुण अहिरे, मधुकर गायकवाड, प्रकाश जोंधळे, राहुल भगत, आकाश भगत, सुरेंद्र नरवाडे, निलेश बऱ्हाटे, भीमराव खंदारे आदींचा समावेश होता। दिल्ली येथील जंतर मंतर येथील मैदानावर शिक्षण तज्ञ, पर्यावरण प्रेमी आणि शास्त्रज्ञ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले आहेत। त्यांचं उपोषण नेमकं कशासाठी आहे तर नीट जो पेपर आहे तो पेपर फुटला आणि त्यानंतर त्याची जबाबदारी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी घ्यायला पाहिजे होती आणि स्वतःच राजीनामा द्यायला पाहिजे होता, पण तो घेतला नाही। परंतु घेतला नसल्यामुळे मग काही कॉकरोच पार्टी म्हणा किंवा काही तरुण देशातले जे आहेत त्यांनी आंदोलन सुरू केलं आणि त्याला पाठिंबा म्हणून सोनम वांगचुक यांनी आपल्या उपोषणाला सुरुवात केलेली आहे। मागच्या 19 ते 20 दिवसापासून त्याच्या पोटात अन्नाचा कण नाही किंवा पाणी नाही आणि परवाच्या कॅगच्या रिपोर्टनुसार जर पाहिलं आपण तर त्या कॅगच्या रिपोर्टमध्ये सांगितलं की 2 दिवस समजा त्यांनी आता उपोषण नाही सोडलं तर त्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो। एक व्यक्ती शिक्षण तज्ञ, पर्यावरण प्रेमी, रॅमन मॅक्सेस आशियातला सगळ्यात मोठा पुरस्कार भेटलेला एक व्यक्ती जो आहे तो आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, त्यांचं भविष्य सुखी समाधानी व्हावं, अबाधित राहावं, त्यांचं भविष्य चांगलं व्हावं याच्यासाठी 19-20 दिवसापासून उपाशी आहे आणि स्वतःच्या जीवाची पर्वा सुद्धा करत नाहीये। आणि त्यांची मागणी काय, एकतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही बेसिक मागणी आहे। पण याशिवाय इथली शिक्षण व्यवस्था सुरळीत झाली पाहिजे, कुठलेही पेपर फुटले नाही पाहिजे, इथल्या विद्यार्थी आणि तरुणांच्या आयुष्याशी खेळलं गेलं नाही पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे। आणि त्यासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी ते आणि आयुष्यासाठी ते बसलेले आहेत। त्यांना म्हणजे त्यांचा जीव जात असताना आपण बघत बसू शकत नाही। म्हणून आम्ही पुण्याचे जे काही तरुण विद्यार्थी आणि युवक नागरिक आहोत त्यांनी एक संवेदनशीलता दाखवत त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवून या ठिकाणी आम्ही आज आंदोलन करतो। धन्यवाद। अपने भारत देश के अंदर एजुकेशन का जो नुकसान हो रहा है उसको बचाने के लिए सोनम वांगचुक इन्होंने अपनी जान की बाजी लगाई हुई है और मोदी शाह, धर्मेंद्र प्रधान जैसे लोग इस देश को पूरी तरह से बर्बाद करने पे तुले हुए हैं। और जिस व्यक्ति ने जिसके जीवन पर 3 इडियट जैसी मूवी बनी है और आमिर खान जैसे कसे हुए मंजे हुए कलाकार ने रैंचो की मतलब सोनम वांगचुक की भूमिका की है, ऐसे व्यक्ति के लिए आज पूरी इंडस्ट्री उनके पीछे खड़ी हुई है। हाँ, ये उसके लिए भी 17-18 दिन लगे हैं लोगों को अपनी भूमिका स्पष्ट करने के लिए। तो हमारे पूर्णा वासियों की तरफ से हम भी यहाँ पे अपनी संवेदनशीलता जताते हुए ये प्रोटेस्ट कर रहे हैं कि सोनम वांगचुक के मुद्दों को गंभीरता से सरकार ने लेना चाहिए, ये हमारी मांग है। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सुशील गायकवाड, पूर्ण परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।